रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या सव येथील श्री मानाई देवीची यात्रा मंगळवारी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। महाड तालुक्यासह खाडीपट्ट्यातील श्रद्धेचं केंद्र असलेल्या या यात्रेसाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली होती। श्री मानाई देवी देवस्थान ट्रस्ट, मुंबई, दिल्ली आणि पुणे मंडळांच्या वतीनं या सोहळ्याचं नेटके नियोजन करण्यात आले होते। यात्रेची सुरुवात मंगळवारी सकाळी मंदिरात देवीच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करून झाली। दुपारच्या सत्रात नवीन बगाडावर लाट फिरवण्याचा पारंपरिक सोहळा पार पडला, जो पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। रात्रीच्या वेळी विविध गावातील काठ्या आणि पालख्यांची वाजत गाजत मिरवणूक निघाली। देवीचा चौक भरल्यानंतर पुन्हा एकदा बगाडावर लाट फिरवण्यात आली, जे या यात्रेचं मुख्य आकर्षण ठरले। यात्रोत्सवात वामने, दासगाव येथील मानाच्या शासन काठ्या आणि गोठे येथील जागमाता देवीच्या पालखीचं पारंपरिक पद्धतीनं पायघड्या घालून व जल्लोषात स्वागत करण्यात आले। लेझिम नृत्य, सनईचं मंजूळ सूर आणि ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले। 2 वर्षापूर्वीच श्री मानाई देवीच्या भव्य मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून या देखण्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावल्या होत्या। भाविकांच्या सोयीसाठी मंदिर ट्रस्टतर्फे पिण्याचं पाणी आणि महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। भक्तीसोबतच मनोरंजनाची परंपरा जपत रात्री पारंपरिक तमाशाच्या जंगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण सव परिसर आणि खाडीपट्टा या सोहळ्यामुळे चैतन्यमय झाला होता। पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीनं यात्रा शांततेत पार पडली। मानाई देवीची यात्रा हा उत्सव 7 एप्रिल रोजी सुरू होत असताना या पंचक्रोशीतील भाविक सर्व तमाम भाविक येऊन शकतात येतात या यात्रेसाठी आणि आता गेला धावणारे नवसाला पावणारे असे आमचे ग्रामदैवत आहे। आजूबाजूचे पंचक्रोशीतील किंवा बाहेरच्या जिल्ह्यातील लोक सुद्धा नवसाला पावते म्हणून लोक आवर्जून या यात्रेनिमित्त येतात आणि अशी ही मानाई देवी आमची आहे ही सर्वांना नवसाला पावणारी देवी असल्यामुळं सर्व भाविक तन मान धन करून आपल्या चरणी अर्पण होतात आणि त्यासाठी आम्ही सगळे एक रूप एक जीव होऊन तिचा आनंद उत्सव करीत असतो आणि जात्याच्या या कार्यक्रमासाठी येऊन आम्हाला दिलेले आहे। त्यामुळं सर्व भाविकांच्या आम्ही येणाऱ्या भाविकांच्या आम्ही ग्रामस्थांच्या हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या इथंच मी सांगतो। आज आमच्या या सौ जत्रेचं हे आयोजन आहे। आमची ही जत्रा आहे ही मानाची जत्रा असते। महाड तालुक्यातील शेवटची जत्रा असते आणि आमच्या या देवीचा महिमा असा आहे, जागृत देवस्थान आहे। बहुसंख्य या पंचक्रोशीतील लोक सगळी या देवीच्या जत्रेसाठी इथं भाविक दर्शनासाठी येत असतात आणि मुख्य आकर्षण असतं बगाडाचं। हे बगाड फिरल्यानंतर गोठेगावची मानाची पालखी येते। ही मानाची पालखी आल्यानंतर बगाड फिरलं जातं आणि मग यात्रा खऱ्या अर्थाने सुरू होते आणि रसिक प्रेक्षकांच्या करमणुकीसाठी तमाशांचे जंगी सामने आम्ही दरवर्षी ठेवत असतो। यावर्षीही त्याच पद्धतीचं आयोजन आहे।